माझे नाव ललिता त्र्यंबक देवरे. मी नामपूरला राहते. माझे तहसील बागलाण येथे माझ्या 2021 पासून कलेक्टर ऑफिसला दरखास्त दाखल करून मोजणी केलेली आहे. भूमी अभिलेखने मोजणी केल्यानंतर वाटप तक्ता तयार करून दिला आहे. तो वाटप तक्ता केल्यानंतर तहसील बागलाण यांनी जितेंद्र इंगळे या साहेबांच्या हाताने आदेश निघालेला आहे. त्याप्रमाणे माझे दोन गटांना नावं लागले आहे. कोर्टाने मला 5 एकर जमीन काढून दिली होती. त्याच्यातील 267 व 373 या गटांना माझे नावं 2021 पासून लागले आहेत. त्याच्यानंतर एका गटाला स्थगिती असल्यामुळे 46 गटाचे नाव लागलेले नाही. त्याच्यासाठी मी तहसील बागलाण येथे वारंवार चक्रा मारून की माझा कब्जा मला मिळावा याच्यासाठी मी कलेक्टर ऑफिसलाही अर्ज देऊन थकले आहे. इकडं तिकडं चक्रा मारून मला वेळोवेळी आयुक्त ऑफिस, कलेक्टर ऑफिस, तहसील बागलाण यांनी मला परेशान केले आहे. मला वेळेवर माझा कब्जा आदेश न काढल्यामुळे माझा 5 वर्षापासून मी परेशान झाले आहे. आज मला बागलाण तालुक्यातील तहसील बागलाण यांनी लवकरात लवकर माझा कब्जा आदेश काढून माझ्या शेती माझ्या ताब्यात द्यावी. माझ्या वाट्याला येणाऱ्या जमिनीतून 24/4/2024 रोजी मी तहसील बागलाण यांच्याकडे अर्ज दिला होता. माझ्या जमिनीतून माझ्या वाट्याला येणाऱ्या हिश्श्यातील मुरूम काढून त्यांनी विकला होता. त्याच्यासाठी मी त्यांच्याकडे अर्ज दिला. सर्कल यांनी पंचनामा करून तो पंचनामा तहसीलदाराने चुकीचा ठरवून परत तहसीलदाराने 4/3/2025ला जागेवर लाईव्ह पंचनाम्याला तहसीलदार येऊनही तहसीलदारांनी माझे ते प्रकरण निकाली काढले की त्या जमिनीत तुमचा काही हिस्सा नाही असे सांगून मला तिथून काढण्यात आले. काढण्यासाठी मी जातात माझे जबाब विचारतात की माझं जे आहे ते मला सिद्ध करून द्यावं साहेब ही विनंती करते तुमच्याकडे. तर साहेबांनी 2 लेडीज पोलीस बोलून मला तिथून काढण्याचा प्रयत्न केला. वेळोवेळी मला जेव्हा कोर्टाची स्थगिती नसताना मला त्यांनी कधीच माझे आदेश काढून दिले नाही. मला उत्तर देण्यात आले की त्यांनी मला असं सांगितले नाही की बा मॅडम की तुमच्या पद्धतीने तुम्हाला वाटलं त्या पद्धतीने तुम्ही काही कारवाई करू शकतात. समोरचे लोक मंगेश देवीदास चुडामन नामदेव हे मला कब्जा देण्यास प्रत्येक वेळोवेळी साध्या अर्जात स्थगिती किंवा काहीतरी कारणे दाखवून पोलीस बंदोबस्त नाही, असं नाही तसं नाही हे करून मला तिथून काढण्यात येतं. आणि कोर्टाने मला 2017 पासून निकाल देऊनही 2021 पासून मी या कामात व्यस्त आहे. मी सर्वसाधारण महिला मजुरी काम करून पोट धकून मी माझे उदरनिर्वाह करते की मला आज या माझ्या गोष्टीचा न्याय मिळण्यात यावा. माझी शेती माझ्या कब्जात मिळावी. नाहीतर मी आमरण उपोषणास तहसील बागलाण नाहीतर कलेक्टर ऑफिस, जिल्हा अधिकारी ऑफिस इथं आमरण उपोषणास बसेल. मला ही परवानगी मिळावी. मला वेळोवेळी चकना मारून परेशान झाले की माझं अशा निदर्शनात येते की माझ्याकडनं काही पैशांची मागणी असावी. याच्यामुळे मला तिथून इकडे तिकडे उत्तरं देऊन आज साहेब नाही आहे, आज काय आमच्या हे आहे, आमचे विलक्षण ड्युट्या चालू आहेत असं करून माझे 5 वर्ष पूर्ण बागलाण तहसीलमध्ये चक्रा मारण्यात गेले. माझी परिस्थिती नसताना मी यांना पैसे देऊ शकत नाही. नाहीतर मला मरण्याविरुद्ध दुसरं काहीच उरू शकत नाही.